विरारच्या विवंता हॉटेलमध्ये जो प्रकार घडलेला आहे, विनोद तावडे भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप झाला आणि या विवंता हॉटेलमध्ये प्रचंड गोंधळ झाला। बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं आहे। या प्रकरणी नेमकी पोलिसांची काय भूमिका आहे, पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केलेली आहे हे आपण विचारूया। मॅडम, आतापर्यंत काय या प्रकरणात काय अपडेट आहे तुम्ही सांगा। विमान थोरली या ठिकाणी बीजेपीचे कार्यकर्ते जमले अशी माहिती मिळाल्या तात्काळ पोलीस प्रशासन FST इथं हजर झालं। FSTने घेतल्या सर्चमध्ये त्यांना काही अमाऊंट आढळून आली। त्या अनुषंगानं दोन पोलीस येथे एकतर 48 तासाच्या मध्ये इतर उमेदवार दुसऱ्या उमेदवाराच्या हल्ले येऊ शकत नाही। त्या अनुषंगानं लोक जमवले प्रचार केला, तसेच पैसे वाटप या अनुषंगानं 2 FIR पुढील पोलिसांमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामध्ये BNS आणि लोकप्रतिनिधी कायदा याच्या अंतर्गत 2 FIR दाखल आहेत। विनोद तावडे आणि भाजपचे काही पदाधिकारी स्थानिक उमेदवार यांना या ठिकाणी धक्काबुक्की असं काही झालेलं नाहीये। पोलीस प्रशासन तात्काळ हजर होतं। पोलिसांनी अत्यंत संयमानं प्रकरण हाताळलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ दिलेला नाहीये। सध्या परिस्थिती पूर्णतः नियंत्रणामध्ये आहे। आता विनोद तावडे कुठे आहे, काय त्यांना इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स होतात, त्यांनी इथे थांबणं अनुचित होतं, चुकीचं होतं, तर त्यांना इथून बाहेर पाठवण्यात आलेलं आहे। त्याची उचित कारवाई करतात। हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीत बसून गेलेले आहेत। विनोद तावडेंची गाडी देखील जी आहे ती पूर्ण टायर म्हणजे पंक्चर केलेले आहे, चारी गाडी। याबद्दल तुम्हाला बोलणं उचित ठरणार नाही, पण परिस्थिती पूर्ण नियंत्रणामध्ये आहे। पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई करून 2 FIR दाखल केलेले आहेत। इलिगलची प्रेस झाली त्या अनुषंगाने देखील 3री FIR दाखल करण्याची प्रक्रिया तुळील पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे। आता विनोद तावडे आणि ठाकूर याविषयी मला काही माहिती नाही, मी सांगू शकत नाही। सध्या इथे कोणी नाहीये, कुठल्याही राजकीय पक्षाचे व्यक्ती इथे नाही आहेत। पोलीस प्रशासन उपस्थित आहे, परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। नक्कीच पोलीस या ठिकाणी वेळेवर येऊन परिस्थिती आता सध्या या हॉटेलमध्ये नियंत्रणात असल्याचं DCP पूर्णिमा चौगुले यांनी सांगितलेलं आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवे, विरार।